नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या नवीन किचनमध्ये। तर आपण बऱ्याच महिन्यांनी इनफॅक्ट वर्षांनी भेटतोय, कारण बऱ्याच गोष्टी होत्या। मध्यंतरी हे घर सेट करायचं होतं, त्याचबरोबर बाकी काही पर्सनल गोष्टी होत्या आणि मी वर्किंग सुद्धा आहे। या सगळ्या कारणांमुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत, त्याबद्दल सॉरी। पण आता आपण यापुढे व्यवस्थित रेसिपी शूट करत जाऊ आणि अपलोड देखील करत जाऊ। तर नवीन घर आहे आणि इथे बऱ्यापैकी आम्ही रुळलेलो आहोत, पण नवीन घरातली आपल्या चॅनलवरची ही पहिली रेसिपी आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोडाचा पदार्थ, ते म्हणजे प्रसादाचा शिरा। तर हा शिरा व्यवस्थितरित्या आणि अचूक प्रमाणात कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। चला तर वळूया आपल्या किचनकडे। प्रसादाचा शिरा बनवण्याची इथे आपली जय्यत तयारी झालेली आहे आणि त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि साखर देखील अर्धा कप घेतली जाते, परंतु आम्ही थोडं कमी गोड खातो त्यामुळे मी 1 चमचा कमी साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आहे अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध देखील घेतलेला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे आणि असा थोडासा जाडबुडाचा पॅन घ्यायचा, म्हणजे जो शिरा आहे तो चिकटत नाही। आता याच्यामध्ये घालायचं 2 चमचे साजूक तूप आणि सगळ्यात अगोदर आपण जो सुका मेवा घेतलेला आहे, बदाम आणि काजूचे तुकडे आहेत, ते आपण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लोच ठेवायची आहे, नाहीतर मग हा सुका मेवा जो आहे तो करपून जातो आणि जी पूर्ण प्रोसेस आहे ती आपण स्लो फ्लेमवरच करणार आहोत। तर आता हा सुका मेवा आपण फ्राय करायला घालूया आणि परतून हा छान गुलाबीसर होईपर्यंत फ्राय करणार आहोत। तुम्ही बघू शकता याला छान खरपूस असा फ्राय झालेला आहे हा। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता हा सुकामेवा फ्राय झाला की याच्यामध्ये घालायचे बेदाणे। 7 ते 8 बेदाणे आहेत। मी सुरुवातीला घातले नव्हते, कारण काय होतं बेदाणे पटकन फुलून जातात आणि मग सुकामेवा फ्राय होईपर्यंत ते करपून जातात। आता आपण ते देखील काढून घेऊया। आता हे जे राहिलेलं तूप आहे अर्धा कपापैकी, ते पूर्ण तूप आपण घालून घेणार आहोत। आता हे तूप देखील पातळ झालेलं आहे। आता याच्यामध्ये हा जो रवा आहे तो आपल्याला घालायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान फुलतोय असाच। आता हा जो रवा आहे तो आपल्याला बदामी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। एकसारखं परतत राहायचं, म्हणजे तो छान एकसारखा कलर येतो त्याला। आता इथे मी दूध आणि पाणी गरम करून घेणार आहे। त्यासाठी या भांड्यामध्ये घेऊया हे अर्धा कप दूध। गॅस मी ऑलरेडी चालू केलेला आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत केशरच्या काड्या। तर एक 7 ते 8 काड्या मी इथे घालून घेते आणि याला उकळी फुटू द्यायची आहे। हे करत असतानाच आपल्याला रवा देखील एकीकडे परतत राहायचा आहे, नाहीतर तो करपून जाईल। आणि तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी फुटलेली आहे आणि तो केशराचा रंग देखील त्याच्यामध्ये उतरायला लागलाय। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध बाजूला ठेवलेलं आहे। जे तुम्ही बघू शकता रव्याला देखील छान बदामीसर रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत केळी। तर अर्धा कप रवा आहे, त्यासाठी मी 3 वेलची केळी घेतलेली आहेत। ही केळी याच्यामध्ये आत्ताच कट करून घालायची। मी शक्यतो कोणतीही फळं अगोदर कापून ठेवत नाही, त्यामुळे जेव्हा हवं असेल तेव्हाच ती कापून वापरायची किंवा खायची। आता ही केळी सुद्धा या रव्यासोबत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत, छानपैकी तुपामध्ये घोळवायची आहेत। आता काय करायचं, एक असा चमचा घ्यायचा आणि चमच्याने प्रेस करून करून ही केळी या रव्यामध्ये एकजीव करून घ्यायची। तुम्ही बघू शकता खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तुपाचं आणि केळ्यांचं, आणि त्याला हवा तसा छान रंग देखील आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालायची आहे साखर। अर्धा कपला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे।
आणि त्याचबरोबर इथे थोडं चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे एकजीव करून घेऊया. आता हे छान एकजीव करून झालं की पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि खूप काळजीपूर्वक सुद्धा आपल्याला करायची आहे, कारण हा रवा देखील गरम आहे, दूध देखील गरम आहे, त्यामुळे ते हातावर उडू शकतं. तर हे दूध घालताना आपण ते अगदी हळूहळू या रव्यामध्ये घालत जायचं आहे. सगळं दूध एकदम घालायचं नाही, थोडंसं घालायचं आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि याच पद्धतीने आपण हे सगळं दूध याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे सगळं मिश्रण एकजीव करत जायचं. आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत सुका मेवा, जो आपण फ्राय करून घेतला होता, तो देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा चेक करूया आणि तुम्ही बघू शकता छान तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. हे मिश्रण एकदा पलटून घेऊया, सगळ्या बाजूने एकसारखं करून घेऊया आणि परत याच्यावर झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं आपण वाफ काढणार आहोत. आणि एक 7-8 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर दिसतोय हा शिरा. छान एकजीव करूया आणि इथे आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे. या पद्धतीने केला तर छान दाणेदार शिरा होतो. तुम्ही कलर देखील बघू शकता, फार कच्चा कच्चा दिसत नाहीये आणि खूप काळा देखील झालेला नाहीये. आता मी गॅस बंद करते आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर. आणि वेलची पावडर घातल्यानंतर सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान आणि रसरशीत असा झाला आहे हा शिरा. आता आपण प्लेटिंग करूया. तर प्लेटिंग करताना सगळ्यात खाली वाटीमध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यानंतर हा शिरा जो आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. प्रेस करून घ्यायचं आणि आता अशी एक प्लेट घ्यायची, ती याच्यावर उपडी घालायची आणि मग ही वाटी याच्यामध्ये आपल्याला उपडी करायची आहे. मस्त. आता नैवेद्य आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये घालायचं आहे तुळशी पत्र, याच्यावर ठेवायचं आहे आणि आपला मस्तपैकी प्रसादाचा शिरा तयार आहे. आता आपण नैवेद्य दाखवूया. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे ध्रुम वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे ज्याला प्रभो तू सर्वा सिद्धीस. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता श्री गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. ओम गणगणपते नमः. आहा, काय दिसतोय प्रसादाचा शिरा. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी खूप गोडही होत नाही आणि चवीला उत्तम लागतो. याच्यामध्ये एक बोनस टिप म्हणजे तुम्ही दूध आणि पाणी याचं मिश्रण घ्या. जर फक्त दूध वापरलं तर हवा तसा रवा फुलत नाही. त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थँक्यू.